हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेट एक्झामची प्रश्नपत्रिका पहिली म्हणजे पेपर पहिला आपण या प्रश्नांचा आपण आढावा घेणार आहोत. ते प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ते आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. जर अध्यापनाच्या स्मृती म्हणजे मेमरी स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅडच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. पर्याय दिलेले आहेत: वास्तविक माहिती, सामान्यीकृत अंतर्दृष्टी, समस्या निराकरण क्षमता. तर यामध्ये आपलं उत्तर आहे वास्तविक माहिती. प्रश्न दुसरा आहे: विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. तर अध्यापनकर्त्याचे स्वरूप, साध्य करावयाच्या उद्दिष्टाचे स्वरूप आणि शिक्षकांच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता. म्हणजे आपलं उत्तर सी बरोबर आहे. म्हणजे सर्व पर्याय काय आहे तर बरोबर आहेत. त्यानंतर आहे तिसरा प्रश्न: प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय असते? ते अंतर्मुख स्वरूपाचे असतात, ते त्यांच्या ध्येयावर अवलंबून असतात, ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात का ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात? तर प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे तर ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. प्रतिभावंत विद्यार्थी म्हणजे काय तर गिफ्टेड स्टुडंट, जी की ते खूप हुशार आहे, त्यांना कुणाचीही मदत लागणार नाही, ते अतिशय उच्च बुद्धिमत्ता असलेले हे विद्यार्थी असतात. त्यालाच आपण प्रतिभावंत विद्यार्थी असे म्हणतो. म्हणजे ते त्यांच्या निर्णयामध्ये काय असतात तर स्वतंत्र असतात. चौथा प्रश्न आहे: प्रौढ अध्ययनकर्त्यासाठी अनुदेशनामध्ये डॅश भर देण्याची गरज असते. प्रक्रिया आणि शिकवण्याचा आशय यावर सारखाच की प्रक्रियेवर कमी आणि शिकवण्याच्या आशयावर जास्त? प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी की प्रक्रिया आणि अध्ययनाचा परिपाक म्हणजे प्रोडक्ट यावर सारखाच? आता प्रौढ अध्ययनकर्त्यासाठी काय असतं तर प्रौढ अध्ययनकर्त्यासाठी तर प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर काय आहे तर कमी भर दिला जातो. विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना डॅश मूल्यमापन देते. तर ती आहे समेटिव्ह म्हणजे साकारिक मूल्यमापन. साकारिक मूल्यमापन हे वर्षाच्या शेवटला काय करतो तर आपण परीक्षेच्या माध्यमातून साकारिक मूल्यमापन आपण करत असतो. आता आकारिक मूल्यमापन हे आपण दररोज शिकवण्याच्या माध्यमातून आपण काय करतो तर आकारिक मूल्यमापन विद्यार्थ्यांचं आपण करीत असतो. त्यानंतर आहे सहावा प्रश्न: डॅश हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. संख्यात्मक प्रदत्तावर डेटाबरोबर, संख्याशास्त्रीय विश्लेषणाबरोबर, अर्थाचे आणि अनुभवाचे सखोल शोधन, प्रायोगिक पद्धतीच्या आराखड्यास पक्के चिटकून राहणे. आणि बघा, डॅश हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. तर अर्थाचे आणि अनुभवाचे सखोल शोधन हेच काय आहे तर गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आहे सातवा प्रश्न: डॅश ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. तर अनुभवजन्य पुराव्याच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करणे, अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती, व्यक्तिसापेक्ष अर्थ-निर्वचन करण्यावर जास्त भर देणे की संशोधनामध्ये पक्षपातीपणा आणि वैयक्तिक मते यांना प्रोत्साहन देणे. तर बघा, डॅश ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. ते आहे की अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती. म्हणजे अतिजटिल जे काही सामाजिक घटना आहे त्यांना आपण जास्त वाव देऊ शकत नाही, हेच काय आहे तर त्यांचं या संशोधनाची मर्यादा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे डॅश याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण असे म्हणतात. तर लेखकांच्या वैयक्तिक अनुभवाचा संदर्भ, माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश, क्रेडिट देण्याचा मार्ग. तिसरा पर्याय कथन वाढविण्यासाठी जोडलेला एक काल्पनिक मार्ग की समर्थनार्थ पुराव्याशिवाय समाविष्ट केलेले वैयक्तिक मत. तर बघा, डॅश या शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण म्हणजे सिटेशन कशाला म्हणतात तर माहितीच्या मूळ स्रोताला योग्य ते ऋणनिर्देशक म्हणजे क्रेडिट
देण्याचा हा काय आहे तर एक मार्ग आहे. त्यानंतर आहे डॅश डॅश प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे. तर यामध्ये आहे उत्तर आहे बनावटपणा प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे. आता साहित्यिक चोरी किंवा वाङ्मय चोरी म्हणजे काय, तर आपण दुसऱ्या व्यक्तीनं जे काही संशोधन केलेलं आहे ते संशोधन आपण तसंच चोरून घेणे, तिथलचा डेटा चोरून घेणे, त्याची साहित्यिक चोरी करणे आणि आपल्या संशोधनामध्ये ते काय करणे तर ॲड करणे, यालाच काय म्हणतात तर साहित्यिक चोरी किंवा वाङ्मय चोरी असे म्हणतात. शोध निबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी डॅश डॅश वापरले जाते. तर यामध्ये आहे संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर. याचा वापर काय केले जातो तर याचा वापर शोध निबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी केलेला जातो. त्यानंतर इथं तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे. त्या पॅरेग्राफ इथं तुम्ही संपूर्ण वाचून घ्या आणि त्या आधारे तुम्हाला 5 प्रश्न दिलेले असतात. ते 5 प्रश्न तुम्हाला इथं सोडवायचे आहेत. तर आपण आता पाहूया प्रश्न. तर बघा, मराठी भाषा साहित्य व संस्कृती यांची चळवळ शून्यवत राहिली असे लेखकाला का वाटते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे शासनाच्या आश्रयानेच राहण्याची वृत्ती आणि एकाकी प्रयत्नामुळे. साहित्य महामंडळ, साहित्य परिषदा यांनी काय करणे अपेक्षित आहे, तर याचं उत्तर आहे गटातटाचे हितसंबंध न पाहता संस्थात्मक पातळीवर दीर्घ मुदतीचे विधायक भाषिक राजकारण करणे. त्यानंतर 13वा प्रश्न आहे मराठीतील साहित्यिक चळवळींनी कोणते कार्य करायला हवे होते. तर बघा, याचं उत्तर आहे डी नंबर, मराठीची साहित्यिक व तात्विक चर्चा सार्वजनिक करणे. त्यानंतर आहे पुस्तक परीक्षेने 200 शब्दात मागणारे बहादर कोण आहे, तर वृत्तपत्रांचे संपादक. म्हणजे मराठी भाषा यावर आधारित काय होतं तर हा पॅरेग्राफ इथे दिलेला होता. प्रस्तुत लेखनातून लेखक मराठी भाषेबाबतची स्थगिती मांडताना प्रामुख्याने काय सुचवू पाहत आहे, तर भावनिक टाहो न फोडता विधायक चळवळीतून भाषेचे पर्यायी राजकारण करणे. त्यानंतर आहे कम्युनिकेशनवर प्रश्न इथे विचारलेले आहेत. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकाराकडून गैरअर्थ काढण्याची व अभिप्रेत नसलेला अन्वयार्थ काढण्याची शक्यता कमी असते. यामध्ये उत्तर आहे संपूर्णपणे लेखी शब्द असलेला संदेश. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. समकालीन डिजिटल भाषाव्यवहारात खालील चिन्हसमूहांना इंग्रजीत सामायिकपणे काय म्हणून संबोधले जाते. बघा, या चिन्हांना आपण इमोटिकॉन्स असे आपण संबोधले जातो. निशब्द संज्ञापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक ठरते, तर निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात, हे का आहे तर चूक आहे. प्रसार भारती म्हणजे काय, तर प्रसार भारती म्हणजे भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा म्हणजेच काय तर प्रसार भारती होय. बघा, जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात, अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळते, तर विद्यार्थ्यांमधील आंतरसंवादाची काय होते तर पातळी वाढते. म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांचं तोंड जर एका वर्तुळाकृती केलेलं असेल तर त्यामध्ये आपल्याला संवाद करण्याची काय होते तर त्यांची पातळी वाढलेली दिसते. म्हणजे आपल्याला जेवढं आंतरसंवाद चांगल्या पद्धतीनं करता येईल तेवढे विद्यार्थी काय करतात तर ते आपलं ज्ञान ग्रहण करत असतात. 1 ते 5 आता गणिताचे प्रश्न. 1 ते 51 या पूर्णांक संख्येची गणित मध्य किती, तर याचं उत्तर आहे
26. याचं उत्तर काय आहे? 26. तर दुसरा आहे, जर बघा दुसरा प्रश्न वाचा. जर 10चा यमवा घात यम धन पूर्णांक आहे, या संख्येने जर 101 ते 151 या पूर्णांक संख्याच्या गुणाकाराने निशेष भाग जातो तर यमची मोठ्यात मोठी किंमत किती? तर याचं उत्तर काय आहे? तर 13 हे काय आहे? तर त्याचं उत्तर आहे. हे प्रश्न तुम्ही सोडून पहा. दिलेला x बघा तुम्हाला अंक दिलेला आहे आणि y चा अंक दिलेला आहे, z चा अंक दिलेला आहे. संख्यापैकी कोणत्या संख्यात 18 ने निशेष भाग जातो? तर बघा शेवटीला जे डिजिट आलेले आहेत त्यांना काय करतो तर आपण 18 ने भाग घालू शकतो. म्हणजे 18 ही काय आहे? तर समसंख्या आहे. y व z. फक्त उत्तर हे आपलं बरोबर आहे. एक व्यक्ती x या ठिकाणापासून y या ठिकाणी विटा वाहून नेण्याचे काम करत आहे. x आणि y या ठिकाणामधील अंतर 200 मीटर आहे. ती व्यक्ती एका वेळेस 15 विटा वाहून नेते. त्या व्यक्तीने x या ठिकाणापासून कामास सुरुवात केल्यास व 5.5 किलोमीटर अंतर पार केलेले असताना y या ठिकाणी ते किती विटा पोहोचविल्या? तर या बघा प्रश्नाचं उत्तर आहे 210.